नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं दिशा व्लॉग्स मध्ये. मी साक्षी आणि हे माझे हस्बंड आदित्य. सो आज सकाळची सुरुवात अशी काहीतरी झाली आहे की आज एवढा जास्त मुसळधार पाऊस आहे आमच्या इकडे की मी विंडो सुद्धा ओपन नाही करू शकत आहे आणि आवाज तर एवढा आहे पावसाचा की काय सांगू तुम्हाला. आज फर्स्ट टाइम आम्ही दोघं सोबत आलोय ब्लॉग इंट्रो मध्ये. नाही तर ती वेगळी असायची, मी वेगळा असायचो नेहमी. आज म्हटलं सगळं दोघांनी एकत्र ब्लॉग इंट्रो करू. सो म्हणून आज आम्ही दोघं पण सोबत आलेलो आहे. पण आम्ही सोबतच असतो नेहमी. असं ब्लॉग इंट्रो मध्ये आज सोबत आलो. हा. सो आता आम्ही आज दिवसभरात काय करणार हे तुम्हाला दाखवतो आणि एक मिनिट. तर हे आमचा डेली रुटीन असतो. आम्ही ब्लॉग अपलोड करतो. पहिले आम्ही टीव्हीवर बघतो की ब्लॉग कसा दिसतोय काय. तर ज्याने ज्याने सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा. आजचा ब्लॉग अपलोड झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर अशीच ब्लॉगला सपोर्ट करा. सो बघूया आम्ही कुठे चाललोय ते दाखवतो आम्ही तुम्हाला. म्हणजे कामानिमित्तच चाललेलं आहे. सो बघूया ट्रॅफिक असतं, पाऊस असतो की नाही ते. बघून झालेलं आहे आता. आम्ही किचन मध्ये आलो तर मॅडम आज काय बेता जेवायचं? आज विदर्भ स्पेशल पाटवडीची भाजी. विदर्भ पाटोळीची भाजी. तर पाटवडी बघूया आता पाटोळीची भाजी कशी करता. तर मी फर्स्ट टाइम करतोय पाटोळीची भाजी. खिडकी बंद. तुम्ही माझ्या घरी खाल्लेली आहे. अच्छा, ती पाटोळीची भाजी होती. हा, ती व्हेज नाही, तेव्हा तर पनीर केलं होतं पण एक दिवस पाटोडी केली होती. काय आयडिया नाही कधी करते काय. आता करते, आता खाऊन घेऊ, बघू कशी लागते पाटोळीची भाजी. आयडिया नाही, बघू शकतो आपण. याची रील येणार आहे की फक्त हा ब्लॉग वरच दिसणार आहे? ब्लॉगवरच, कारण आपण रील तर काही केलं नाही ना. आजची रील. नेक्स्ट टाइम करू जर तू. हा गाईज, आमचा एक इंस्टाग्राम चॅनल पण आहे. ज्यांना ज्यांना जर माहिती नसेल आदिशा स्टोरीज करून, तुम्ही इंस्टाग्रामवर जाऊन चेकही करू शकता. तिथे आम्ही डेली रील्स टाकतो. ते तिकडे जाऊन तुम्ही सपोर्ट करू शकता, बघू शकता चॅनल. तिकडे जाऊन तुम्ही फॉलो करू शकता. फॉलो बटन तिथे क्लिक करा. तिथे जाऊन पण तुम्ही इथे तर सबस्क्राईब करतच आहे, पण तिथेही जाऊन आम्हाला फॉलो करा. कारण की इंस्टाग्रामवर आपलं आम्ही डेलीचे अपडेट्स देत राहतो, कुठे आहे काय कसं. आणि युट्यूबवर तर आम्ही ब्लॉग्स टाकत आता असतो. आम्ही फेसबुक पण सुरू करू बहुतेक आजपासून करील मी, कारण मी ट्राय तर करत आहे, करते करते पण मग माझ्याकडे आमच्या इकडे नेटवर्क इश्यू येतोय कारण पावसाच एवढं आहे. हम्म. So त्यामुळे तर तसं काय अपडेट होतं आम्ही इंस्टाग्रामवर अपडेट करतच राहतो. तर तुम्ही इंस्टाग्रामवर पण जाऊन, मी वाटलं तर इथे खाली कुठेतरी चॅनलचं लिंक किंवा चॅनलचं नाव टाकून देईल इथे, तर तुम्ही तेही जाऊन बघू शकता. तर आता बघू, पुढे कंटिन्यू करू ब्लॉग. तर आता झालेलं आहे भाजीची तयारी. आणि आता आम्ही टाकतोय पाटोळ्या. पाटोळ्याच म्हणता ना? हा, तर पाटोळ्या वगैरे टाकून राहिलो आम्ही आता त्या भाजीमध्ये. तर आता याला भाजी व्हायला किती वेळ लागेल? अर्धा तास. अच्छा, तुम्ही बघू शकता. तर पाटोळ्या वगैरे टाकून झालेल्या आहे आता भाजीमध्ये. बघू शकता बाजूला अशी छान अशी तर्री दिसतीये. हा, तर विदर्भ लोकांची तर्री म्हणजे जीव की प्राण आहे की. तर्री इज मस्ट. तर्री अशी केलेली आहे बायकोनी पूर्ण चारी बाजूला भाजीच्या. तर आता बघू भाजी कशी होते काय. आणि व्हिडिओमध्ये आम्ही कॉम्प्लिमेंट देऊ, तुमचं भाजी कशी झाली काय झाली, देऊ ना? हा, तुमची इच्छा असेल तर द्या. तर पाटोळी पूर्ण वरपर्यंत आलेली आहे आता गाईस, म्हणजे खाली पूर्ण भरलेलं आहे आता. नाही नाही, असं नाही, ती हलकी झाली. हलकी आहे ना, अच्छा, ओके का? ते पाणी आहे. ओके. सगळ्यात आम्हाला माहिती नाही ना, हे हेड शेफ यांना माहिती असते. तर आता मी भाजी वाट बघतोय. भाजी झाली मला जेवण आता पहिला मी फ्रेश वगैरे होऊन घेऊ. तर माझी आंघोळ बाकी आहे. माझी पण बाकी आहे. हा, तर आता फ्रेश वगैरे झालं की आम्ही यूज ब्लॉग कंटिन्यू करू आंघोळ झाली की. भेटूया लवकरच. पहिली आणि आता जेवायची तयारी सुरू आहे. आता वाजले दुपारचे 1:33 आणि आता जेवायची तयारी सुरू आहे. तर बघू आपण जेवण वगैरे रेडी झालं आहे का नाही. लाईट वगैरे बंद करून टाकतो, दुसरा काही उपयोगाचं नाही आहे. आलं वाटतं जेवायची तयारी वगैरे सुरू आहे. मॅडमची पातळीची भाजी चालू आहे. रेसिपी तुम्ही बघू शकता, वाढलेली आहे इथं ताटामध्ये. बघू आता टेस्ट करून कशी लागते. आणि इकडे ॲज युजल पावसाचं वातावरण किंवा काय ना काय दाखवतच आहे. पॉलिटिक्स चालू आहे, पाऊस होता नाही चालू आहे.
आणि पाऊस तुम्ही बघू शकता कंटिन्यू चालूच आहे. आता एवढा नाही, जास्त नाही पाऊस, पण कमी आहे. बट तरी पाऊस सुरूच आहे. आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो आणि मग तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू करू. तर आता आम्ही दोघे निघालेलो आहे बाहेर जायसाठी. आता वाजलेले आहे 10:30 रात्रीचे. सो दाखवूया आम्ही तुम्हाला की आम्ही कुठे चाललेलो आहे ते आमच्या ब्लॉगमध्ये. सो कंटिन्यू राहा. आज दिवसभर तर ब्लॉग नाही करता आला, पण आता मी कंटिन्यू करते ब्लॉग. सो बघत राहा. आणि हे आलेलो आहे बाहेर. तर ते आलेलं आहे की मी प्रॉपर विदर्भातली आहे. सो मी आधी नागपूरला राहायची. तर नागपूरला मी ज्या ऑफिसमध्ये काम करायची तिथले माझे ऑफिसचे कलिग्स आलेले आहे मुंबईच्या ऑफिसला. सो आज आम्ही आलेलो आहे त्यांना भेटायला. आणि आता वेळ झालेली आहे 11 वाजलेले आहेत. सो आम्ही आलेलो आहे बेलापूरला त्यांना भेटायसाठी. सो मग त्यांना भेटून आम्ही जाणार परत. जर आम्ही क्लिप्स कॅप्चर करू शकलो तर करू. बघण्यासारखं काय असलं बेलापूरला हा. बघण्यासारखं नाही काय, तुम्हाला तर माहिती आहे. नाईट लाईफ प्रॉपर एन्जॉय करायची असेल मुंबईची. बेलापूरला काय नाही, महानगरपालिका आहे बस तेवढंच. तर काय नाईट लाईफ जर एन्जॉय करायची, सॉरी क्लिप्स काय जर असली कॅप्चर करण्यासारखी तर ठीक आहे, नाही तर मग आम्ही सरळ घरी जाऊन तुम्हाला ब्लॉग एंड करून टाकू. कारण की आज काय एवढं काय दाखवण्यासारखं भेटलं नाही आम्हाला, कारण की पाऊस पण भरपूर होता आणि आम्ही बाहेर निघालो नाही. तर आता आम्ही निघालेलो आहे घरी जायला. आणि आता काही दाखवण्यासारखं एवढं नव्हतं. आम्ही फक्त माझ्या कलिग्सला भेटलेलो, त्यांच्याशी गप्पा गोष्टी वगैरे केला. ह्यांची पण मी ओळख करून दिली आणि त्यांना पण खूप छान वाटलं. सो मग त्यांच्याशी गप्पा गोष्टी झाल्या थोड्या. आणि मग आम्ही आता निघालेलो आहे घरी जायसाठी. वाजलेले आहेत रात्रीचे 12:30 आणि आम्ही पोहोचलेलो आहे आमच्या घरी. सो आम्ही येताना घेतलेली आहे रस्त्यामध्ये आईस्क्रीम. सो आता आम्ही घरी जाऊन आईस्क्रीम खाणार आणि मग झोपणार. सो व्लॉग दाखवूया आम्ही तुम्हाला कंटिन्यू. सो बघत राहा. तर अशा प्रकारे मी घरी आलेली आहे आणि माझा आईस्क्रीम वगैरे खाऊन झालेला. मी ते शूट नाही केलं जस्ट बिकॉज खाण्याचं काय शूट करायचं ना. सो चला मग आता मी झोपते चेंज वगैरे करून आणि मग उद्याला भेटते तुम्हाला. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा आम्हाला आणि असेच सपोर्ट करत राहा. थँक्यू. बाय.